गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, आज सगळ्यात मोठा इव्हेंट आहे तो म्हणजेच बजेट. आज पूर्णपणे असणार आहे फक्त बजेट आणि बजेट. तर मग चला त्याआधी सगळ्यात आधी जाणून घेऊयात की इंटरनॅशनल मार्केट्समध्ये काय चालू आहे. काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर बायडेनची जेव्हा न्यूज आली की बायडेन आता विड्रॉ करतायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीतनं अमेरिकेच्या, तर ती गोष्ट US मार्केटनं फारच पॉझिटिव्हली घेतली आहे आणि जे मार्केट गेले आठवडाभर तिथे पडत होतं आणि त्याच्यामुळे पूर्ण ओव्हरऑल जे काही वर्ल्ड मार्केट्स आहेत तेही अंडर सेलिंग प्रेशर्स होते. तर काल तिथे एक बाउन्स बॅक चांगल्यापैकी पाहायला मिळालेला आहे आणि साहजिकच आहे या न्यूजमुळे तो बाउन्स बॅक आला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. आता जर आपण एशियन मार्केट्स जर पाहिले तर मोस्टली ते US मार्केटला फॉलो करतात, त्यामुळे ते सगळेच ऑलमोस्ट पॉझिटिव्ह आहेत. आणि काल जर आपण FIs आणि DIचा डेटा जर पाहिला तर फॉरेन इन्स्टिट्यूशननं काल 3,400 कोटींचं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 1,600 कोटींचं प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे, म्हणजेच सेलिंग केलं आहे. म्हणजे या सगळ्या दरम्यान जर आपण मूड जर पाहिला तर फॉरेन इन्स्टिट्यूशनचा बाईंगचा मूड आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनचा गेले आठवड्याभराचा जर आपण डेटा कलेक्ट केला तर ते प्रॉफिट बुक करतायत ऑल टाईम हायला, असं आपण म्हणू शकतो. आता या सगळ्या गोष्टींमध्ये गिफ्ट निफ्टी जी आहे तर ती ऑलमोस्ट फ्लॅट ओपनिंग दाखवते, एक 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह ओपनिंग फक्त दाखवते. आणि ही गोष्ट फार कॉमन आहे कारण आज बजेट आहे आणि खूप हायली वॉलेटाईल मार्केट राहणार आहे आणि खूप मोठं मोमेंट मार्केट करू शकतं हे माहीत असताना आधीच कोण पोझिशन घेईल, काही गरजच नाही आहे, बरोबर ना. त्यामुळे हे खूप कॉमन आहे. तर मग आता येऊयात आपल्या मार्केटकडे. मित्रांनो, आज आपल्याकडे असणार आहे फक्त बजेट. लक्षात घ्या, बजेटमध्ये काय येतं आहे त्याच्यावर डिपेंड आहे की मार्केट अपसाईडला शूटअप करणार की डाऊन साईडला ब्रेकडाऊन करणार. आता जर जनरली आजपर्यंतची हिस्ट्री जर पाहिली तर फार मोठं मुवमेंट एक्सपेक्टेड नसतं. फार मोठं इन द सेन्स मॅक्सिमम 2 ते 2.5% मुवमेंट कुठल्याही एका बाजूला मार्केट देऊ शकतं. परंतु जे लोक आउट ऑफ द मनी ऑप्शन्स घेऊन जातील किंवा मग त्यांनी घेतलेले असतील 1,000 पॉईंटच्या आसपास लांब, तर त्यांना जर असं वाटत असेल की तो 10 पैशाचा ऑप्शन, 50 पैशाचा ऑप्शन 100-200 रुपये होईल, तर ते तसं काही होणार नाही मित्रांनो. एवढं मोठं मुवमेंट येत नसतं, हे लक्षात घ्या. आता यानंतर काय होणार आहे लक्षात घ्या. इंडिया विक्स वाढलेला आहे, त्यामुळे ऑप्शनच्या प्राइजेस खूप हाय आहेत आणि जनरली इथनं मागची हिस्ट्री जर पाहिली तर मार्केटमध्ये काय होत असतं ते लक्षात घ्या. 10च्या आसपास बजेटला सुरुवात होते आणि 12 वाजेपर्यंत बजेट संपत असतं. म्हणजेच काय, सकाळी फर्स्ट हाफमध्ये 12 वाजेपर्यंत मार्केट एकदम हायली वोलाटाईल असतं परंतु जात कुठेच नाही. म्हणजे सडन एक मोठी ग्रीन कॅन्डल तर सडन एक मोठी रेड कॅन्डल हे घडत असतं. म्हणजे तिथे फायनान्स मिनिस्टर काय सांगतात आणि त्या गोष्टीचा मार्केटवरती काय इम्पॅक्ट होतो ते इमिजिएट घडत असतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की दुपारी 12 नंतर मार्केट एक मुवमेंट पकडू शकतं, म्हणजेच आयदर डाऊन साईड आयदर अपसाईड. कुठली तरी एक बाजू मार्केट पकडेल आणि त्या बाजूने मार्केट मग पूर्ण दिवसभर ट्रॅव्हल करत राहील. म्हणजे तुम्हाला जर डिरेक्शनल काही मुवमेंट घ्यायची असेल तर मग मात्र तुम्हाला 12 वाजेपर्यंत थांबावं लागेल आणि 12 ते 3:30 पर्यंत तुम्हाला एक मुवमेंट मिळू शकतं, आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड. आता स्टॉक मार्केटच्या फायनान्स मिनिस्टरकडनं काय अपेक्षा आहेत तर पहा, जर कुठलीही गुड न्यूज मार्केटसाठी आली नाही तर ती सुद्धा बॅड न्यूज म्हणून पकडली जाईल आणि मार्केट क्रॅश होईल. जर कुठलीही बॅड न्यूज जी मार्केट एक्सपेक्ट करतं आहे, जसं की STT वाढवलं जाईल किंवा मग जे काही आपण म्हणतोय की कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे ते अचानक वाढवलं जाईल आणि एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त वाढवलं जाईल, हे जे काही चालू आहे जर ते झालं नाही, म्हणजेच नो बॅड न्यूज इज अ गुड न्यूज फॉर द स्टॉक मार्केट. जर कुठलीही बॅड न्यूज आली नाही तरी मार्केट अपसाईडला शूटअप होईल आणि जर कुठलीही चांगली बातमी आली नाही तर ते बॅड न्यूज आहे म्हणून मार्केट डाऊन साईडला शूटअप होईल. आता पहा, ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट्स करायच्या असतील, चांगल्या अपॉर्च्युनिटी शोधायच्या असतील, तर मार्केटमध्ये जर एक मोठा फॉल आला, जर एक चांगल्यापैकी प्रॉफिट बुकिंग आलं, तर मग मात्र एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला या ठिकाणी मिळू शकते, असं माझं मत आहे. परंतु मार्केटने जर पुन्हा अपसाईडला शूटअप केलं तर मग मात्र आपल्याला थोडं वाट पाहावी लागेल छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, काही ETFs वगैरे बाय करण्यासाठी, कारण
एवढ्या हाय लेवलला परचेस करण्यामध्ये अपसाईडला जो काही रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तो फेवरेबल होत नाही आहे, हे लक्षात घ्या. तर पाहूयात की आज मार्केटमध्ये काय होतं ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडली असेल. जर पडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.